सिंहस्थ कुंभमेळा आणि वाद प्रवाद हे पूर्वापार चालत आलं आहे। कधी ते साधू महंतांमध्ये होतात तर कधी साधू महंत आणि शासन प्रशासकीय यंत्रणेत। आगामी कुंभमेळ्यास 1.5 वर्षांचा कालावधी असताना नाशिकमध्ये वादानं कुंभ भरलाय। नेहमीपेक्षा त्याचं स्वरूप मात्र वेगळे दिसते। दंडकारण्याचा भाग असलेल्या तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीवरून पर्यावरण प्रेमी नाशिककर आणि शासन प्रशासन यांच्यातील संघर्ष टोकाला गेलाय। अभिनेते सयाजी शिंदेंनी आज नाशिकच्या तपोवनमधील वृक्षांची पाहणी केली। दरम्यान कुंभमेळ्यात साधुग्रामसाठी तपोवनमधील झाडं तोडण्याला त्यांनी विरोध केलाय। मंत्री गिरीश महाजनांसोबत दुश्मनी करेल पण झाड तोडू देणार नाही असा इशाराही सयाजी शिंदेंनी दिलाय। शासनाने जरा चुकी केली, चुकून त्याच्यावरती फुल्या मारल्या, माफ नाही। तुम्ही आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं काढतोय, माफ नाही। झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय, लेरीसिटिया कुणी लावला काय आणि सुबाबळ कुणी लावली काय, ही यांचीच पाप आहे। आता यांची मध्ये ही आपलीच माणसं आहेत ना, पण आपल्याच भावाला याला झाडाच्या बाबतीत माफ नाही कुणीही। आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका। झाड म्हणजे आपला आई बाप। आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का? त्यामुळे कोणालाही झाड तुटू देता कामा नये। उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात, झाडं रोपं कशी आणली जातात, फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं, नर्सरी का चांगली करत नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे। पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका। शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं आहेत ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्याला आपली माणसं म्हणायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार। आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही। नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत। मी त्याची माहिती घेतो आणि माहिती घेतल्यानंतर खरं म्हणजे पर्यावरणपूरकच आम्ही सगळे प्रकल्प करत असतो आणि ते अनेक प्रकल्पांमधून आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणं हे शासनाची भूमिका आहे। एक मुंबईकराला मोकळा आणि स्वच्छ श्वास त्या ठिकाणी घेता आला पाहिजे ही आमची मनापासूनची इच्छा आणि तो त्याचा मूलभूत अधिकार आहे। तुम्ही लोकांच्या श्वासावर सुद्धा बंदी करून टाकली, हे कसलं सरकार आहे? श्वास घेतो म्हणजे माणसांपेक्षा व्यावसायिक बिल्डर महत्वाचे आहेत का? त्यांच्यासाठी तुम्ही सगळं काम करताय? कामाचं नियोजन केलं जायला पाहिजे। सांगणार पाणी टाकल्याने टिपिंग टाकल्याने काय होतंय? ते कण पुन्हा खाली बसतात, सुकून पुन्हा वर येतात। काहीतरी तुमचा सशक्त प्लॅन असला पाहिजे ना, सायंटिफिक तुमचं काहीतरी धोरण असलं पाहिजे। नाशिक येथील साधुग्रामसाठी कुठेही अनावश्यकपणे वृक्षतोड केली जाणार नाही। काही झाडं आपल्याला हटवावी लागतील, त्याबद्दल गिरीश महाजन यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे की एक झाड बाजूला केलं तर त्या बदल्यामध्ये आपण 10 झाडं लावणार आहोत। त्यामुळं साधुग्रामसाठी कुठेही अनावश्यक वृक्षतोड केली जात नाही। कुंभमेळा हा हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव असतो। या निमित्ताने देशभरातून साधू संत भाविक नाशिकमध्ये गोदावरीचं स्नान करण्यासाठी येत आहेत। त्यांची सुविधा व्हावी, त्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। 100% आम्ही उतरूच, कारण आता यांचा भयानक सुरू आहे। तुम्ही पहा अजूनही आणखीन काही गोष्टी त्या मायनिंगसाठी एक आहे मणिपूरवर प्रकरण आहे ना, ते कालांतराने कळेल तुम्हाला। ते मायनिंगसाठी जे काही सुरू आहे आता, लाखो झाडं तोडण्याच्या परवानगी दिल्या जात आहेत आणि मायनिंग कोणाची सांगण्याची गरज नाही आहे। मग मला सांगा ना, तुम्ही काय पर्यावरणाचा ऱ्हास करताय की पर्यावरण वाढवताय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।